नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी गाडीवरच्या चवीचा किंवा ढाब्याच्या चवीचा झणझणीत चमचमीत मटण खिमा. अगदी अफलातून चव, त्याचबरोबर मसाल्याचा झणझणीतपणा, मटणाची रसदार चव आणि गरमागरम पाव. एकदा खाल्ला की थांबणंच कठीण. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्यकृती पाहायची आहे. झणझणीत चमचमीत रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा करून खाल्लीत तर तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाणार हे मात्र नक्की. अगदी कुकरच्या 2 शिटीमध्ये होणारा हा खिमा आहे. चमचमीत झणझणीत रेसिपी झटपट होणारी आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा किलो आपल्याला इथं मटण खिमा घ्यायचा आहे. छान स्वच्छ हा खिमा मी धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर याला आता आपण मसाले लावूया. इथं खडे मसाले घेतलेले आहेत मी. अर्धा चमचा शहाजिरे, 2 लवंग, 2 दालचिनी, त्याचबरोबर काळी मिरी, 4 ते 5 काळी मिरी, काळी वेलची, 2 हिरवी वेलची आणि एवढ्या मसाल्यामध्ये आपल्याला हा खिमा मॅरिनेट करायचा आहे. 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा इथं धणे जिरे पावडर घेतली, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा, 1 चमचा आपल्याला मटण मसाला घ्यायचा आहे. संपूर्णपणे पोहे खायच्या चमच्याने हे मसाले घ्या. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. 1 चमचा कलरची मिरची पावडर घेऊया. 1 चमचा आपला घरगुती मसाला म्हणजे रोजच्या वापरातला काळा मसाला घ्यायचा. 2 ते 3 चमचे इथं दही घ्यायचे. दही ताजं घ्या, आंबट दही घेऊ नका. ज्यांना दही चालत नाही त्यांनी लिंबाचा रस घेतला किंवा काही जरी नाही घेतलं तरीही हा खिमा चवीला फार छान होतो. तर इथं पहा, आता हे पूर्णपणे हे मसाले लावून आपल्याला एक अर्ध्या तासासाठी हा खिमा मॅरिनेट करून ठेवायचा आहे. मटणाचे तर वेगवेगळे प्रकार आपण नेहमी करतो. सुकं मटण करतो किंवा अगदी मटणाचा झणझणीत रस्सा करतो किंवा कुकरमध्ये मटण मसाला करतो. पण एकदा हा खिमा करून पहा तुम्ही आणि याची चव अगदी पावाबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर फार सुंदर लागते. 1 पळीभर तेलावरती 2 तमालपत्री घेतली आणि 1 मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. छान हा कांदा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथं तेलाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता. मी कमीत कमी तेलावरती हा खिमा बनवत आहे, पण तुम्हाला जर थोडंसं तेल आणखीन जास्ती हवं असेल तर थोडंसं तेल याच्यामध्ये जास्ती घ्या किंवा अगदी कमी हवं असेल तर कमी घ्या. 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला. टोमॅटो आणि कांदा छान खमंग परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला लसूण, खोबरं आणि आल्याची पेस्ट घ्यायची आहे. सुकं खोबरं घ्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घ्या. सुकं खोबरं 50 ग्रॅम घ्या तुम्ही आणि त्याचबरोबर 10-12 लसूण पाकळ्या घ्या. फार छान चवीचं सुकं खोबरं लसणावरती आणि आल्याच्या पेस्टवरती हा खिमाची चव फार छान लागते. त्याचबरोबर 1 चमचा कलरची मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी हळद घेतली. छान असे हे मसाले परतून झाले की मॅरिनेट केलेला खिमा आपण घेऊया. हा खिमा 7 ते 8 मिनटासाठी अगदी मिडियम गॅसवरती परतत राहा. जेवढा तुम्ही खिमा मसाल्यामध्ये परतून घेणार तेवढा चवीला फार छान होतो. स्वतःचं पाणी खिम्याला सुटलं की मग आपल्याला हा गॅस स्लो करायचा आहे. पहा, इथं मी तुम्हाला दाखवते. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये किंवा अगदी 5 ते 6 मिनटामध्ये फुल गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हा खिमा परतत राहायचा आहे आपल्याला. अगदी मसाले जे आपण त्याला मॅरिनेट केलेले आहेत तेवढ्या आणि तेवढ्या मसाल्यामध्येच हा खिमा आपल्याला करून घ्यायचा आहे. कोणत्याही मसाल्याचं वाटण-घाटण न करता हा खिमा झटपट होतो, त्याचबरोबर चवीला अप्रतिम होतो. हा पहा, इथं आता आपला परतून झालेला आहे. याला पाणी स्वतःचं सुटलं आहे. आता आपल्याला काय करायचं, गरम पाणी घ्यायचं. खिमा शिजण्यापुरतं आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. पहा, इथं कुकरला आपण हा शिजवतोय तर खाली करपायला नको, लागायला नको, त्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा. जरी एक्स्ट्रा पाणी आपलं राहिलं तरी नंतर आपण गॅसवरती ते सुकं पातळ आटवून घेऊया. तर इथं पहा, मी पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्याचा वापर करा. थंड पाणी घेऊ नका, गरम पाणी घ्या आणि आपल्याला गरजेपुरतं म्हणजे खिमा शिजण्यापुरतं पाणी घ्या. मी सांगितल्याप्रमाणे जरी जास्ती पाणी झालं तरी नंतर आपण झाकण काढल्यावरती थोडंसं आपण हे पाणी आटवून घेऊया. पहा, आता इथं आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घ्या.
अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. अगदी तुम्हाला छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही हा खिमा पाव करू शकता. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हा पाव बटरवरती शेकवून घेऊया. 2 चमचे बटर घेतलं तव्यावरती मी, थोडी कोथिंबीर, थोडी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ घेतलं आणि हे पाव शेकवून घेतले. इथं 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. पाहूयात आपला खिमा झालेला आहे का. छान चवीचा हा खिमा होतो. मी कुकरमध्ये केलेला आहे, पण तुम्ही हा कढईमध्ये सुद्धा करू शकता. कढईमध्ये थोडासा वेळ जास्ती लागेल, कुकरमध्ये झटपट होतो. तर पहा इथं आपला खिमा झालेला आहे. थोडंसं मी सांगितल्याप्रमाणे थोडं पाणी दिसतंय मला. आता एक गॅस फुल ठेवायचा आणि एक 4 ते 5 मिनटासाठी हा खिमा पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. छानपैकी हा खिमा आपला तयार झालेला आहे. चटपटीत रेसिपी, झटपट होणारी, अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा तुम्हाला भाकरी चपातीबरोबर खायचा कंटाळा आला, मटण खायचा कंटाळा आला, तर अशा पद्धतीने खिमा आणून एकदा करून पहा आणि पावाबरोबर त्याची टेस्ट घेऊन पहा. अप्रतिम चवीचा हा खिमा लागतो. जर तुम्हाला पाव चालत नसतील तर चपाती, रोटी, नान, अगदी ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबरही हा खिमा छान लागतो. वाफळलेल्या भाताबरोबरही ह्याची चव छान लागते. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. खिम्याची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.